श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामीमय जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। श्री स्वामींची एक सुंदर अशी कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर कथेचं नाव आहे जन्मपंगू स्वामींनी बरे केले। शिष्य म्हणाला, गुरुवर्य, विश्ववंद्य श्री स्वामींच्या लीलांची गोडी आवीट आहे। त्या ऐकताना काळ वेळेचे भान राहत नाही। पतिव्रतेला आपल्या पतीचा निमिषमात्र वियोगही सहन होत नाही, त्याप्रमाणे सदिच्छाला आपल्या गुरुचा वियोग असह्य होतो। तरी कृपा करून पुढील प्रसंग सांगावा। ते ऐकून गुरुदेव प्रसन्न झाले। आपल्या शिष्याला श्रवणाविषयी किती आदर आहे हे जाणून त्यांना आनंद झाला। ते त्याला श्री स्वामींची पुढील कथा सांगू लागले। ते म्हणाले, द्वारकेतून गुप्त झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज राजस्थानातील जुनागड संस्थानात असलेल्या गिरनार पर्वतावर म्हणजे स्वतःच्या पूर्व निवासस्थानी प्रगट झाले। येथे दत्तप्रभूंचे वास्तव्य असल्यामुळे योगी, मुनी, जपी, तपी, व्रती, भाविक, भक्त, विरागी, अनुष्ठानी, दीन, दुःखी, रोगी, त्रिविधपाती असे अनेक लोक आपापल्या कार्यसिद्धीसाठी येऊन राहत असतात। मोठाले आम्रवृक्ष, विविध प्रकारच्या लता, घनदाट अरण्य, वातावरणात सतत दरवळणारा सुगंध, विविध पक्ष असल्यामुळं गिरनार पर्वत क्षेत्र अत्यंत रमणीय वाटते। येथे असंख्य देवते आहेत, गोमुख तीर्थ आहेत, हनुमानधारी तीर्थ अशी अनेक तीर्थे येथे आहेत। अनेक साधू संतांचा, सत्पुरुषांचा शुभ संकल्पांनी, देवी विचारांनी येथील वातावरण सदैव भारलेले असते। ते शिणलेल्या मनाला नवचैतन्य देते। म्हणून गिरनार क्षेत्र दत्त उपासनेसाठी गंगोत्री समजले जाते। गिरनार पर्वतावर आल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी हनुमानधारी जवळ वास्तव्य केले। त्यावेळी त्यांना पाहून एका पांगळ्याच्या मनात या योगेश्वराला वंदन करावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली, पण त्याला जागेचे हलता येत नव्हते। म्हणून तो बसल्या जागेवरून श्री स्वामींना हात जोडून म्हणाला, देवा, अज्ञानामुळे लोक आपणास ओळखत नसले तरी आपण साक्षात दत्तात्रय आहात। मी जन्मापासून पांगळा, अनाथ व पराधीन आहे। मला धड अन्न पाणीही मिळत नाही। देवदर्शनाची ओढ असूनही दर्शन घेता येत नाही। आताही माझ्या मनात तुमच्या चरणांना वंदन करावे असा विचार आहे, पण माझे पाय हलत नाहीत आणि चालतही नाहीत। त्याला मी तरी काय करू? तेव्हा त्यांनी दीनवाणी ऐकून श्री स्वामींचे चित्त द्रवले। ते त्या पांगळ्याला म्हणाले, तुला माझ्यापाशी येऊन नमस्कार करायचा आहे ना? मग रडतोस कशाला? धैर्यानं उठ, मागे पुढे न पाहता डोळे मिटून इकडे ये। माझ्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेव, चल ये। त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना श्री स्वामी समर्थ हे कोणीतरी भटक्या, पोटभरू साधूंपैकी असावेत आणि त्यांच्या बोलण्यानं त्या पंगूला चालता येणार अशा प्रकारचे अनेक कुत्सित विचार येऊन गेले। पण त्या पांगळ्यानं त्यांची आज्ञा श्रद्धावधान मानली। पूर्ण श्रद्धा ठेवून तो जागेवरून उठला। डोळे मिटून स्वतःच्या पायानं चालत त्यांच्यापाशी गेला। त्यानं श्री स्वामींच्या पावन चरणांवरती आधाराथ्यानं डोके ठेवले। जिवंत असूनही मृतवत, निरुपयोगी अशा माझा उद्धार केलात असे म्हणून कृतज्ञ अश्रू ढाळू लागला। ते दृश्य पाहून समोरचा यती हा सर्वसामान्य साधू नसून नरवेशातील एक थोर महात्मा आहे हे जाणून लोकांना आपण केलेल्या निंदेचा पश्चाताप वाटला। त्यांनी श्री स्वामींचे चरण धरून त्यांची क्षमा मागितली। तेव्हा श्री स्वामी म्हणाले, लोक हो, तुम्हाला तुमच्या कृत्याचे वाईट वाटले, यातच सर्व काही आले। यापुढे कारण नसताना कोणाचाही अपमान करू नका। प्रपंचासक्तीनं बंधने निर्माण होतात, म्हणून निसंग राहावे, विवेकाने वागावे, अंतकरणात विषयांना थारा देऊ नये। भक्तिभावानं सत्संग करावा। सत्संगानं निसंगत्व, निसंगत्वानं निर्मोहत्व आणि निर्मोहत्वानं मनुष्याला मुक्त प्राप्त होते, मनुष्याला अक्षय सुख लाभते। हे ऐकून लोक धन्य झाले। त्यांनी परमपुरुषाचे आभार मानले, त्यांची भक्तिभावानं पूजा केली। पूजनानंतर श्री स्वामींनी त्या सर्वांना श्री गिरनार क्षेत्राचे महात्म्य सांगितले। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर ही नक्की इतरांसोबत देखील शेअर करा आणि स्वामीमय जीवन या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा।